कुठे ठेवलंय? हा ठीक आहे, हे पण सगळं घेऊन जा, एक एक घेऊन जा. लाईन पाव किलो अर्धा किलो पर्यंत ना या सगळ्या भाज्या आपल्या व्यवस्थित टिकून. हे बघा इकडे जसं हे आपले पालखीचे व्हिडिओ चालू होतात ना, तसं इथे बघा जीवनचा काय कल्ला चालू आहे. काय शोधतोय? कशाला? जा पहिला ठेव जा. बघा आता जीवनचे पप्पा घरी नाहीत, त्याची मनमानी बघा. आणि जीवनला खायची होती मॅगी. नको असं नको करू, एका ट्रायपॉडची वाट लावलीच माझ्या. जीवनला खायची होती मॅगी, मग त्याच्याबरोबर एवढं सामान मागवलं मी आता. आणि आज मी फर्स्ट टाईम ना स्विगीवरून या भाज्या मागवल्या. मी खरंच क्वालिटी तर चांगली दिसते, बघू आता. आणि टमाटर पण खूप छान आले. भेंडी बीन्स मागवले. भोपळा मिरची खायची होती, मिरच्या. भाजीला जायचा आलेला कंटाळा, कारण बाहेर आहे ना भरपूर ऊन लागते. आणि ह्याला घेऊन जाणे म्हणजे नाही. बघा बघा इथे नखरे बघा. अरे थांब, ते दही वगैरे थांब 2 मिनटं. त्याला मॅगी खायची तर म्हटलं मॅगी मागूया. आणि कढीपत्ता बघा भरपूरसा आलाय. कढीपत्त्यानं अजिबात बाजारात देत नाहीत, म्हणून ना मी 9 रुपयाचा कढीपत्ता मागवला. आणि खरंच खूप जास्त आणि छान कढीपत्ता आलं आहे. स्विगीवरनं भाज्या मी पहिल्यांदा मागवलं, मग मागवून बघूया एकदा. जीवन 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 मी काढते. हां ही त्याची मॅगी. खुश हां पप्पा देते गे. पप्पा कुठे गेलेत रे? कुठे? कामाला. ॲक्च्युली पप्पा बारशाला गेलेत. पण त्याला सांगावं लागतं की कामाला जाते, कारण तो पाठी लागतो, ऐकत नाही अजिबात. आणि पालकची जोडी मागवली, ती पण मला ना 10 रुपयालाच भेटली. ते काय आहे? ओके बिस्किट. आणि काय आहे? हां बटाटे मागवले 1 किलो. ते बाहेर बटाटे 1 किलो 20 रुपये, तर आपल्याला हे भेटले 17 रुपयाला. हां आणि ताक मला कढी करायची आहे उद्या, त्यासाठी मी ताक पण मागवलं आहे. आणि काय मागवलं अजून? दही मागवलं, कारण आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि दही लावायचं आहे. तर म्हटलं दही पण मागून ठेवूया, म्हणजे ते पण लावता येईल. चला झालं आता काही नाही आहे. भाज्या तर खरंच मला चांगल्या भेटल्यात आणि खूप चांगल्या प्राईजमध्ये. 2 टायमाला पुरतील एवढ्या भाज्या आहेत. भेंडी, बीन्स, भोपळा मिरची, कढीपत्ता, टमाटर आणि पालक, बस एवढ्या भाज्या आमच्यासाठी काफी आहेत. आणि मिरच्या. काय पाहिजे? तू पहिलं कपाट बंद कर. बघ बघा, एखादी वस्तू आणली ना तर त्याला अजिबात थारा नसतो. पहिलं ठेव. तर मॅगी खायची आहे ना? काय मॅगी खायची आहे ना? आणि ना असंच आहे, कोणतीही गोष्ट घरी आली ना तर पहिले त्याला फोडून पाहिजे, बरोबर ना? मॅगी करूया ना आपण आधी. नाही ऐकणार तो अजिबात. आणि हे बघा आता याचा प्लॅन चेंज झालाय आणि बोलतो आता मला मॅगी नकोय, चाय बिस्किट पाहिजे. बिस्किटाचा काय चुरा केला तो बघू शकतो. जीवन काय? हो का? असं असतं बघा, एका मॅगीसाठी मला सर्व मागवावं लागलं ऑनलाईन. आणि आता हा बोलतो की मला चाय बिस्किट खायचंय. जीवन काय चाललंय तुझं? बघा हा मुलगा बघा आता अजिबात ऐकत नाहीये. त्याला म्हटलं सर आता आणलेल्या भाज्या साफ करून घेऊया आपण. आणि यातलं बघा इथे उन्हामध्ये काय चाललंय. कोणता? काय करायचंय तुला? कशाला? कुठे चाललंय? ऊन लागते, चल ना बाबू. कुणाची गाडी?
मला तर काहीच दिसत नाहीये. नको नको, हो तुझ्या हातातच दिला पाहिजे. चल चल लवकर. अरे गरम होतंय बघ ना. कुणाची गाडी? हो मग चल जाऊया आपण. भाज्या साफ करूया चल ना. मध्ये खाली उतर मग जाऊया. चल मग मीच येणार आहे. अजून कोण येणार आहे? अजून मी. कुठे? मी पण येणार. हा मग तू आणि मी दोघच जाणार आहोत. चल लवकर. धूळ काढतोय. काय नको धूळ काढू, मी काढेन नंतर. तू ये इथे. ते असं त्याचे पराक्रम चालू असतात. जीवन चल जरा अभ्यास करूया आपण. बघितलं, अभ्यासाचं नाव घेतलं की त्याला भेटू नंतर. कसली मशीन? कसली कोणती मशीन? मशीन कुठे असते? अरे पण कोणती मशीन? चला ह्याची तर ही बडबड चालूच राहणार आहे. आपण आपलं काम करूया. आता बघा आणलेल्या भाज्या जरा साफ करून ठेवूया, नाही तर त्या खराब होतील. हो का? म्हणजे जीवनाला खूप जास्त माहिती आहे. आणि या कंटेनरमध्ये आहे ना 8 ते 10 दिवस ना आपल्या भाज्या चांगल्या फ्रेश राहतात, अजिबात खराब होत नाही. जीवनला आमच्या सर्वात जास्त माहिती आहे ना जीवन. म्हणजे काही पण असो, कोथिंबीर असो, कढीपत्ता असो, नाही तर आपल्या मिरच्या टमाटर ना 8 ते 10 दिवस चांगले फ्रेश राहतात. लवकर ये जरा. हो जीवनला एखादं काम सांगितलं ना तो पटकन ऐकतो, नाही म्हणत नाही. पण कधी कधी म्हणजे मूड मध्ये असल्यावरती, नाहीतर का विचारूच नका. मग आलास का? हे बघ आता 15 दिवस बघायला नको. 15 दिवस का जास्त दिवस झाले. पाव किलो अर्धा किलो पर्यंत ना या सगळ्या भाज्या आपल्या व्यवस्थित टिकून जातात. आता हे भेंडी जीवनच्या पप्पांना आवडत नाही, पण खूप दिवस खाल्ली नव्हती, म्हटलं मागूया. फ्राय केलेल्या भेंड्या, कुरकुरीत भेंड्या खूप छान लागतात. पण जीवनच्या पप्पांना भेंडीचं नाव ऐकलं ना कधीतरी खातात, नाव ऐकलं किंवा त्यांना चिडचिड होती. दिसायला पण खूप छान लागतात आणि फ्रीज मध्ये पण व्यवस्थित बसतात ते डबे. 6 डबे आहेत. 2 डबे तिथे बीजे आहेत आमचे. आता हे 4 डबे छान दिसतात. मी मागवले होते ऑनलाईन मिशोवरून आणि खूप स्वस्तात पडले ते 6 डबे. मग खरं खूप फायदा झाला डबे मागवण्याचा. जीवन बघा अजून तो येत नाहीये. काय करतोय तू? बघा आता जीवनला काम दिलं. हे डबे आहेत ना फ्रीज मध्ये ठेवायला. व्यवस्थित ठेवून येशील ना? लाईनीत बरोबर ठेवू नये आणि फ्रीज बंद करून एक एक घेऊन जा. एक एक घेऊन जा, नाही 2-2 घेऊन जा. नीट घेऊन जा. हा बघा आधी बाहेर तिथे ठेवू नये सर्व. कुठे म्हणजे? किचन मध्ये. पहिले बाहेर ठेवू नये, नंतर एक एक लाव फ्रीज मध्ये. कुठे ठेवलंय? हा ठीक आहे. हे पण सगळं घेऊन जा. एक एक घेऊन जा. लाईन लाव नंतर फ्रीज मध्ये ठेव. पालकची जोडी पण साफ करून ठेवूया आणि या मिरच्या पण. मिरच्या साफ करून डेट काढून ठेवले ना तिथे 10 ते 12 दिवस चांगलं टिकतात. आणि आम्ही 2 माणसांना जास्त मिरच्या लागत नाही, तर काही ते ठेचा वगैरे करायचा झाला किंवा अजून काही तर तो उपयोगी पडतो. आलास काय? हा जा. चला बाकीची भाजी साफ करून घेऊया. आणि आता जीवन काय करतोय? जीवन डबे लावलेस सगळे? कंटेनर ठेवलेस? बघूया आता कसे ठेवलेत ते कंटेनर फ्रीज मध्ये. आणि हे बघा व्यवस्थित लावून ठेवले. त्याला माहिती कसे लावतात ते. व्यवस्थित एकावर एक कसे लावून ठेवलेत. थँक्यू जीवन, थँक्यू. काय काय परत बघ. हा चल आता पुढे काय करायचंय? पुढे आता खाली नाही, आता अभ्यास करायचाय. हा हा चला आता थोडा आम्ही फ्रेश होऊन थोडा अभ्यास करणार. चलो.